हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे हात आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 2 मे 2026, शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो, आजची प्रतिपदा तिथी आहे. मध्यरात्री 12 वाजून 50 मिनिटांनंतर द्वितीया तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे, जे अहोरात्र असणार आहे. योग मित्रांनो व्यतिपात योग आहे. रात्री 9 वाजून 45 मिनिटांनंतर वर्यान योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल. तर मध्यरात्री 12 वाजून 50 मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजता असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 1 मे पासून ते 21 मे पर्यंत अस्तंगत असणार आहे. 22 मेला त्याचा उदय होणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सत्य प्रमाणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियोगी प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवन शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे ग्रीष्म ऋतु वैशाख मासे कृष्ण पक्ष मंद वासरे विशाखा नक्षत्रे व्यतिपात योगे पालव करणे प्रतिपदा शुभतिथ वीर गोत्र उत्पन्नमय कडाप्पा मोहपात दुर्दक्ष द्वाराशी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्मलाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा, यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 3 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 3, 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 6, 8, 9, 10 आणि 13. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 6 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक 3, 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक 3, क्षमा करा, दिनांक 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त एकमेव मुहूर्त आहे दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 3, 8, 10, 13 आणि 14. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण यानंतर मात्र आपल्याला दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक या मूर्त्यांवर घ्यावा लागतो. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितासोबत पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता राहील.
आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, इतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे, ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेले नात्यामध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर रात्री 12 वाजून 50 मिनिटांपर्यंत हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही यज्ञ या कर्मकांड छोटे किंवा मोठे सुरू करायचे असेल तर आपण सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. मित्रांनो, राहू काळामध्ये आजचा सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे. यामध्ये आपण शक्यतो आपल्या महत्वाचे किंवा विशेष अशी कामे न करता रेग्युलर कामे करावी, जेणेकरून आपल्याला अपयश आपल्या कामामध्ये येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.